नमस्कार मित्रांनो, आत्मनिर्भर दिव्यांग या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहे धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग घरकुल योजना याबद्दल सविस्तर माहिती। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघा आणि मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व जानकारी देतो की व्हिडिओमध्ये काय काय आहे, व्हिडिओमध्ये डॉक्युमेंट कोणते लागणार आहे, व्हिडिओमध्ये फॉर्म कोणता आहे, तुम्हाला सगळंच सांगणार आहे। तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। बघू शकता तुम्ही मुंबई महानगरपालिका नियोजन विभाग जाहिरात दिलेली आहे। जेंडर बजेटच्या महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तीसाठी धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य या योजनेअंतर्गत एका रकमी अर्थसहाय्य देण्याची योजना आलेली आहे। म्हणजे तुम्ही जे मुंबई महानगरपालिका आहे तिथे जेंडर बजेटच्या महिला व बाल कल्याण योजनेत दिव्यांगासाठी स्पेशल धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग घरकुल योजना आलेली आहे। त्याच रकमी अर्थसहाय्य योजना देण्याचं बजेट आलेलं आहे। इथं तुम्ही बघू शकता मुंबई महानगरपालिकेच्या जेंडर बजेटच्या महिला व बाल कल्याण योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तीसाठी सन 2024-25 ते सन 2028-29 या 5 वर्षाच्या कालावधीकरिता धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येईल। या योजनेअंतर्गत मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कायमस्वरूपी रहिवासी असलेला दिव्यांग लाभार्थ्याकडून अर्ज मागवण्यात येत आहे। म्हणजे 2024-25 पासून तर 2028-29 या 5 वर्षाकरिता धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना म्हणजे ज्याला पण घरकुल पाहिजे असेल अशा व्यक्तीला, ते रहिवासी फक्त मुंबईमधले पाहिजे अशा व्यक्तीला हे तुम्हाला घरकुल मिळणार आहे। पात्रतेचे निष्कर्ष, योजनेच्या अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे, तुम्हाला काय काय लागणार आहे, अर्जाचा नमुना हे तुम्हाला महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेलं आहे। आणि हेच तुम्हाला महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर काढण्यात खूप अडचण जाणार आहे। त्यासाठी मी तुम्हाला ह्या पूर्ण PDF मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंकमध्ये देणार आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। सर्व कागदपत्रासहित पूर्ण भरलेला अर्ज संबंधित विभाग कार्यालयाच्या आवक जावक कक्षाकडे जमा करण्यात यावा। अर्ज सादर केला म्हणजे अर्थसहाय्य मंजूर होईल असे अभिवचन पत्राद्वारे देण्यात येत नाही। अर्ज स्वीकारण्याची वेळ आहे 10 ते 4 आणि अर्ज कुठे द्यायचा तर मुंबई महानगरपालिका A ते T मध्ये या विभागामध्ये आवक जावक या विभागामध्ये तुम्हाला द्यायचा आहे। आणि तुम्ही जर अर्ज दिला तर असं समजू नका का तुमचा अर्ज दिला तुम्हाला अर्थसहाय्य लगेच मंजूर होणार आहे। तर इथं तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं आहे, अभिवचन हे तुम्हाला पत्राद्वारे देत नाही, ते तुमचे पूर्ण डॉक्युमेंट वगैरे पाहणार मगच तुम्हाला सगळं देणार। आता आपण बघूया अर्जाचा नमुना। तर आता तुम्ही बघू शकता हा अर्जाचा नमुना आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला इथे मुंबई महानगरपालिका दिसणार आहे, इथे तुमचा फोटो चिपकवायचा आहे। अर्जदार कोणत्या विभागातून तपशील आहे यात तुम्हाला सांगा, अर्जदाराचं नाव, आईचं नाव, संपूर्ण पत्ता, जन्मतारीख, त्याचं वय, वर्ष, आधार क्रमांक, त्याची डिसेबिलिटी कोणची आहे, UDID नंबर, पॅन कार्डचा नंबर, मोबाईल नंबर, धर्म, जात, पोट जात तुम्हाला लिहायला लागेल, इथं जातही द्यायला लागेल, बँकेचं पूर्ण तुम्हाला खातं वगैरे, तुम्हाला पूर्ण IFSC कोडही द्यायला लागेल। तुम्ही दिव्यांग 21 प्रकारचे दिव्यांग आहात, त्यामध्ये तुमचं दिव्यांगत्व कोणते येते, दिव्यांगांची टक्के किती काय, व्यावसायिक स्थिती खून अशी करावी म्हणते, बेरोजगार असेल तर खून करा आणि पूर्ण बेरोजगार असेल तर अशी खून करा, सध्या करीत असलेल्या व्यवसायाचे नोकरीचे कामाचे स्वरूप तुम्ही सांगा कोणती नोकरी करत आहे, अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे तुम्हाला कोणची जोडायची आहे तुम्ही बघून घ्या। मुंबई महानगरपालिका क्षेत्रात रहिवासी असावा तो, वैश्विक ओळखपत्र म्हणजे तुमची UDID तुम्हाला पाहिजे, जन्माचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला किंवा वयाचा तत्सम शासकीय पुरावा, तुम्ही इतर TC म्हणजे शाळा सोडण्याचा दाखला देऊ शकता, आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, केशरी किंवा पिवळे राशन कार्ड, राष्ट्रीयकृत बँका खात्याची तपशील म्हणजे तुम्हाला पासबुकची याची एक झेरॉक्स द्यायला लागेल, शासकीय किंवा निमशासकीय सेवेत कार्यरत नसलेले प्रतिज्ञापत्र, एक स्वयंघोषणापत्र पण द्यावं लागेल, अर्जदाराचा हयातीचा दाखला पण मी तुम्हाला दाखवणार आहे,
इथं तुम्ही बघू शकता स्वयं घोषणापत्र आहे. इथं तुम्हाला तुमचं नाव इथं लिहावं लागेल. विषयाकरिता योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरिता सादर केलेल्या अर्जामध्ये नमूद केलेली माहिती बरोबर व खरी आहे. तसेच या योजनेअंतर्गत महानगरपालिकेने निश्चित केलेल्या सर्व अटीमध्ये मी मान्य आहे. मी अशा प्रकारच्या कोणती शासकीय किंवा निमशासकीय योजनेचा लाभ आजपर्यंत घेतलेला नाही आहे. हा तुम्हाला फॉर्म स्वयं घोषणापत्र आहे. हा तुम्हाला इथंच भरावा लागेल. या अर्जात नमूद केलेली सर्व माहिती खोटी किंवा चुकीची आढळून आल्यास माझ्यावर कारवाई होणार. म्हणजे तुम्ही जर हा फॉर्म खोटा भरला तर तुमच्यावर कारवाई होणार. इथं ठिकाण, दिनांक, अर्जदाराची स्वाक्षरी, अर्जदाराचे नाव, समुदाय नंतर तुम्हाला इथे सही तुमच्या नगरसेवकाची किंवा चांगल्या एका व्यक्तीची लागेल. समाज विकास अधिकारी नियोजन यांची शिफारस. उपरोक्त अर्जाची पडताळणी केली असून अर्जासोबत जोडलेली कागदपत्र पडताळणी करून ती बरोबर असल्याची खात्री. दिनांक समाज कल्याण अधिकारी समाज कल्याणमध्ये जाणार आहे. आता आपण बघूया हयातीचा दाखला यामध्ये दिलेला आहे, तो पण बघूया. तुम्ही बघू शकता हा हयातीचा दाखला आहे. धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजना हयातीचा दाखला म्हणजे लाईफ सर्टिफिकेट आहे. मी याद्वारे असे प्रमाणित करतो की श्रीमती, नाव, पत्ता, तुमचा मोबाईल नंबर इथं द्यायचा, आधार नंबर, पॅन कार्ड नंबर, हे धर्मवीर आनंद दिघे अर्थसहाय्य योजना अंतर्गत लाभार्थी असून हयातीचा पुरावा म्हणून आज दिनांक तारीख टाकायची रोजी माझ्यासोबत प्रत्यक्ष हजर आहे. तर स्थळ, सही आणि इथं तुम्हाला इथं बँक शाखी किंवा डॉक्टर किंवा भारतीय राजपत्र म्हणजे कोणता पण भारतीय राजकीय म्हणजे कोणत्याही सरकारी नोकरी असेल क्लास 1 अधिकारी त्यांचे सही व शिक्का इथे लागणार आहे. आता आपण बघूया का तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणचे लागणार आहेत त्याबद्दलच आता आपण बघूया. तर तुम्ही इथं बघू शकता. आता ही 4थी PDF आहे. मुंबई महानगरपालिका नियोजन विभाग सन 2024-25 या आर्थिक वर्षात दिव्यांग व्यक्तीसाठी धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनाकरिता पात्रता किंवा निष्कर्ष कोणते आहेत ते आता आपण बघूया. तुम्हाला बघून घ्या. लाभार्थी पात्रता निष्कर्ष काय आहे. सर्वात पहिले तो मुंबई महानगरपालिकेचा रहिवासी असावा. त्याच्याकडे UDID कार्ड असणं आवश्यक आहे. म्हणजे अर्जदार 18 वर्षाच्या वर असला पाहिजे. तुम्हाला केशरी किंवा पिवळे राशन कार्ड लागणार आहे. त्यानंतर तुम्ही दिव्यांग व्यक्तीचे राष्ट्रीयकृत बँक खाते असणे त्याचे आवश्यक आहे. 6 नंबरचा आहे अर्जदार शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम, खाजगी आस्थापनेवर नोकरी अथवा उद्योग करत नसल्यास स्वयं घोषणापत्र. म्हणजे यांनी असं सांगितलं आहे तुम्ही शासकीय नोकरी, निमशासकीय, सार्वजनिक उपक्रम किंवा तो कोणताही उद्योग करत नसला त्याचं एक तुम्हाला घोषणापत्र द्यायचं आहे. त्यानंतर 7 नंबरचं बघू शकता तुम्ही सदर योजनेचा लाभ घेणाऱ्या अर्जदारांनी हयात असल्यास दाखला. तुम्हाला हयातीचा दाखला मी दाखवलाच आहे. 8 नंबरचा या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबीय अन्य सदस्यांनी 45 दिवसात आत मुंबई महानगरपालिका संचालक नियोजन विभागाकडे मयत दाखला किंवा मृत्यू वर्तमानपत्र जोडून योजनेचा लाभ बंद करण्यात अर्ज द्यावा. ते पण तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. 9 आहे मुंबई महानगरपालिकेच्या अनुज्ञापन खात्यात दिव्यांग स्टॉल धारक HPCO असल्यास दिव्यांग अनुज्ञापनधारक व्यक्तीने सदर योजनेचा लाभ देणार आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता ज्या पण व्यक्तीला दिव्यांग स्टॉल दिला आहे त्या व्यक्तीला हा लाभ घेता येणार नाही. अटी व नियम यात बदल करण्याचा अर्ज नाकारण्याचा अधिकार मान्य महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे राहणार आहे. अर्जासोबत तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे ते पण बघून घ्या. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड या 3 पैकी एक जोडायचं आहे. तुम्हाला UDID कार्डची प्रत जोडायची आहे. केशरी किंवा पिवळे शिधापत्रिका जोडायची आहे. बँक खात्याचं पासबुक जोडायचं आहे. जे बँक खातं राष्ट्रीयकृत असेल त्या बँकेचं प्रतिज्ञालेख द्यायचा आहे. अर्ज कुठं मिळणार तुम्हाला मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर इथे तुम्हाला BMC पूर्ण सांगितलं आहे तिथं अर्ज द्यायचा आहे. अर्ज स्वीकारण्याची वेळ 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत आहे. आणि तुम्हाला अर्ज द्यायचा असेल तर तुम्ही मुंबई महानगरपालिका इथे आवक जावकमध्ये अर्ज तुम्ही देऊ शकता मित्रांनो. आणि मित्रांनो ही खूप महत्त्वाची माहिती आहे.
ज्या दिव्यांगांना घरकुल आतापर्यंत पण मिळाले नाही त्यांनी हा घरकुल योजनेचा लाभ अवश्य घ्यावा। आणि तुम्ही असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला हा 4ही PDF मी लिंकद्वारे डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे। धन्यवाद मित्रांनो।